तर सुरुवात झालेली आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगला. पाहू शकता आपण लेह लडाखवरून आलेलो आहे, तुम्हाला माहिती आहे 4 दिवस झालं. आणि आज आहे 5 तारीख म्हणजे उद्या 6 जून, उद्या राज्याभिषेक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर. तर आम्ही आत्ता 5 तारखेला, कारण की हॉस्पिटलमधून आलो मी आता, त्याच्यामुळे उशीर झाला निघायला. तर आता आम्ही निघत आहे, मी भैया आणि एक अभि म्हणून मित्र आहे, असं आम्ही 3घं जाणार आहे. आता रायगडावर बघू आपण कसं जातो आहे. आमच्या डोक्यात प्लॅन आहे तामिनी घाटातून न जाता वरांद्या घाटातून जायचं. तर चला आपण निघू आणि बघू आपला आता राज्याभिषेक कसं टायमिंगला वर जाता येते आपल्याला का खालनंच कसं नियोजन होतं आहे त्याच्यावर आपलं डिपेंड आहे सगळं. आता म्हणजे शक्यतो आपण जेवढ्या जवळ गाडी जातील तेवढं जवळ जाणार, तिथून पुढं गड चढता आला तर गडावर चढणार. शक्यतो लय त्रास सहन करून घेणार नाही, बघू पुढे. तर चला आपण निघत आहे. बघा गमशाचं पण नियोजन लावलं आपण, आता निघू चला. पाहू शकता आत्ता आपण आलेलो आहे, इथून 24 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचा बॅनर पाहू शकता. इथून टर्न घेतला की डायरेक्ट 24 किलोमीटर आपल्याला जायचं आहे रायगडापर्यंत. चला बघू आपण पुढे, तिथून पुढे बघू. चला. हे बघू शकता, यो आबी आणि यो प्रथमेश आणि मी. तर आपण आलेलो आहे आता कुठं, रायगडाची 9 किलोमीटर आपल्याला गाडी लावायला पार्क करायला लावलेली आहे. आपण इथं आता 9 किलोमीटर वॉक करून जाणार आहे. तर चला लेव हे इथं अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, सब कुछ. 4 तास लागत. आम्ही आता गाडी लावलेली आहे, 9 किलोमीटर चालायचं आहे. बाई याला मला चला किती चालायला लागते, किती मिनटं. पाहू शकता प्रशासनाने इथं सोय केलेली आहे, 9 किलोमीटर न चालता एसटीने जायचं. चालायचं का? चला, हे ग्रुपवाली ती थांबलेली आहे. चला फायनली आपल्याला बस भेटलेली आहे. कसं वाटलं गर्दीत चेंगराचेंगरीत? आता 9 किलोमीटर आपण बस जाणार आहे. यो फुल राड. पोलीस प्रशासनाने एकदम कडक राहिलेलं आहे, कुणाला निवड नाही सोडलेलं. 2 मिनिटात मिळतील. मी सरडात दिसतोय का? गोरीला जय शिवाजी. आपल्या भाई काहीतरी विषय झालाय, एसटी मध्येच लोड तिथे घाटात बंद पडले, दखल टास्ट चालले. घाबरलेला आहे, ही दोघं घाबरलेली आहे. आम्ही काय भरलेलं आहे, आम्हाला पकडा सोडा. वाचवा. तर परत चालू केलेली आहे. चला वन ट्राय सेकंड ट्राय. पकडा म्हणजे पकडा. परत गाडी बंद पडलेली आहे. काम फुटलेला आहे, टोकलडॉनला काम फुटलेलं आहे. तुझ्या पिक्चर करतो फायनली 4-5 वेळा बंद पडून आपली बस गडाच्या पायथ्याशी आलेली आहे. काय भाऊ, बरोबर ना? बरोबर. चला, भीतीचं वातावरण झालं पण बसने आम्हाला वर पोहोचवलंच गडावरच्या पायथ्याशी. शिवाय देऊ नका. फायनली आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि आता इथं बघू शकता सगळ्या एसट्या इथं सोडतात आणि इथून आता आपल्याला तिकडं वर चालत जायचं आहे. चंगळ मंगळ ऊपर जाणे का आपल्या. फायनली आपण रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथं स्टॉप केलेलं आहे सगळं. वर जायची सूत्र बंद आहे तिथं. तर सकाळी चालू होईल मला वाटतंय. असं आम्हाला बसून ठेवलं आहे पुढं घरी झाल्यामुळं, टप्प्याटप्प्याने सोडणार आहेत. झाली आहे गँग सगळी, बघू शकता. आणि असली गर्दी झालेली डेंजर. आपली इच्छा अजिबात नाही वर जायची. चेंगराचेंगरीचा विषय झाला माहिती का? गडावर जायचा एकदम चेंगराचेंगरीचा विषय झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही खालून थोडंच आता सकाळ व्हायची वाट बघणार आहे. सकाळी काय नियोजन होतं त्याच्यानंतर आम्ही वर चढायचा प्रयत्न करणार आहे. तर चला, कारण की असली चेंगराचेंगरीचा विषय चालू आहे तिकडं, त्याच्यामुळून जरा आम्हाला भीती वाटायला लागली. का आपण आता हॉस्पिटलमधून आलेलो आहे, त्याच्यामुळून नो रिस्क. चलो, आता असली भयानक परिस्थिती झालेली आहे, असलं क्राऊड झालेलं आहे, इतकी गर्दी झालेली आहे जायला पण.
त्याच्यामुळून आम्ही रिस्क घेणार नाही. जर पुढं काही चंगराचंगरीचा विषय झाला तर आमचा कार्यक्रम संपला. त्याच्यामुळे आम्ही दिवस उगवस्तोवर इथंच थांबणार आहे आणि इथून राज्याभिषेक सोहळा पाहणार आहे स्क्रीनवर. जर वाटलंच वर जायला पॉसिबल आहे तर वर जाणार आहे, नाहीतर आम्ही जीवाची रिस्क घेणार नाही. त्यामुळे आता मी तर इथं बसलो निवांत चहा प्याणार आणि बघणार पुढं कसं नियोजन होतं आहे. जायचं नियोजन झालं सोप्यात तर जाणार, आम्ही रिस्क घेऊन जाणार नाही. आम्ही साठ गाव काय आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही डांबरी झोपलोय कारण की वर जायला लय बेकारी आहे. ये डांबरी पे सोए हम, देख सकते हो सब हम, मे बी डांबरी पे सोए. अभी देखते आता सकाळ झाली ना, आपण सकाळ झाल्यानंतर बघून येऊया. आता आपण ड्रोनने व्हिडिओ घेणार आहे कारण की आपल्याला वर काय जाता नाही आलेलं. कारण होम पॉईंट अपडेट होते त्याचा. होम पॉईंट महत्वाचा आहे. 7 नको धरू. राहत ना कुठं काय बोलतात. कसं आहे, सकाळ झाली. किती वाजल्यापासून बसलो आपण? 2 वाजल्यापासून इथं. 2च्या पण आधी आम्ही ड्रोन उडवला होता, पण ड्रोनचं लिमिट काही जाय नाही एवढं. वर ढगात येतात लय, ढग पण आलं इथं. पाहू शकता रायगड. हा अयो ए जाऊन नाही फायदा आपला. तो ही लोक डोंगराने चाललेत, कशाला आगाऊपणा करते म्हणून. पाहू शकता सकाळच्या 7:30 वाजल्या. किती वाजल्या? 7 वाजल्या का? 6:45 झालेले आहेत. आणि तुम्ही रायगड पाहू शकता, मस्त व्ह्यू झालाय. आपली गर्दी आहे वर, आपली काय कॅपॅसिटी नाही वर जायची. ड्रोन लावला होता, ड्रोनला पण काय रायगड सापडलेला नाही, तरी पण आपण एक प्रयत्न करणार आहे. चला बघू आपण पुढं.
आपण ड्रोननी शूट घेतलेले कार आपला 4 वेळा ड्रोनचा जाता वाचलाय. चला फाटली पण बरं वाटत नाही ना आतमध्ये जाऊन द्या ना. फोटो काढायचा इथे. आपण रायगडावरून खाली आलेलो आहे म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी गेलो आपण. रायगडावर जाता नाही आला आपल्याला. घरी कशाला बसतो मी तर रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे कारण की रायगडाच्या पायथ्याच्या वर आपल्याला जायला लागलं नाही. बसा बसा. अशा प्रकारे आपण ड्रोन शूटच्या नादात आपला ड्रोन 100% घालावला असता. आज ते कडक ड्रोनचे व्हिडिओ आल्यात नक्की बघा. आणि बघा कसे काय ड्रोनचे व्हिडिओ आल्यात. आम्ही आता निघतो बघू पुढं काहीतरी नियोजन कुठेतरी गाठा भेटत खायला थांबू.